तर नमस्कार. अरे फक्त आजचा दिवस ढकलायचा आहे म्हणून चाललंय. असू दे, आजचा दिवस ढकल. हा या आवाजात आजचा दिवस ढकल. हे राहू दे. आजचा दिवस सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, सगळ्या प्रेक्षकांना विनंती, फक्त आजचा दिवस थोडंसं आपल्याला लिमिटेशन आहे आवाजाचं, त्यामुळे समजून घ्या. किती रन खायचे? तर मॅच क्रमांक तिसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. एका बाजूला टीम असद फायटर्स, एका बाजूला टीम गुरु स्पोर्ट्स. असद फायटर कॅप्टन संतोष कासवटकर आणि गुरु स्पोर्ट्स कॅप्टन महेंद्र शिवशरण. बॅट्समन पाठवा लवकर. गुरु स्पोर्ट्स. विजय बागायतर सर ठिकाणी उपस्थित होतात. यानंतरचा गोड आवाज आपल्याला विजय बागायतर सर या. नमस्कार रसिक हो, मी विजय बागायतकर, बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024च्या दुसऱ्या पर्वात तिसऱ्या दिवशी आजच्या दुसऱ्या सामन्यात हार्दिक स्वागत करतोय. पहिला जो सामना झाला होता त्या सामन्यात विजय मिळवला होता, तो अर्थातच एटी स्पोर्ट्सने अगदी आरामात विजय मिळवला. 114 धावांचा डोंगर असला आणि त्याला उत्तर देताना प्रतिस्पर्धी संघ पूर्णतः निस्तानभूत झाला. आता आजच्या दिवसातील हा दुसरा सामना गुरु स्पोर्ट्स विरुद्ध असद स्पोर्ट्स यांच्यामध्ये. नाणेफेकीचा कौल असदच्या बाजूने आणि निर्णय भरून घे. आम्ही तिघं आलो. आता त्यांना जेवायचं होतं, त्यांना तिथं घेऊन जा. काय तिथं जेवण आले सांगितलेलं, तिथं जेवण आलं ना. हो कुठं जेवण होतं चांगलं जेवण. त्यांना आम्हाला सांगितलं माझं जेवण आम्ही तुम्हाला देतो म्हणून म्हणजे तिथं जावं. पाटीलवाल्यांना दिले थोडं, त्यांना दिले. सामन्यात सुरुवात सगळे रिलेशन मध्ये पडतात. बरोबर. ह्याला नाराज करायचं, त्याला नाराज करायचं, सगळ्यांना देऊ. तर दुसऱ्या सामन्याची सुरुवात होते. मधल्या स्टरचा चेंडू लॉफ्ट केला येतो मेडॉनच्या डोक्यावरून आणि चेंडू बघता बघता सीमा पार. पहिलाच चेंडूवर खरपूस समाचार घेतलाय तो रवी चावरेने. खराब चेंडू, ओव्हर पद्धतीचा चेंडू आणि डाव पाय पुढे टाकला आणि सुरेख चेंडू लॉफ्ट केला आणि चेंडू सरळ गेला तर डीप लॉंग ऑन सीमाराशी बाहेर. या चौकाराने तो आपला खातं खोलतोय. 4 संघाची धावसंख्या पोहोचते 3-5-4. रवी पावरा मेडिकल कॉलेज एंडकडून त्याचा मारा. आज पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा डावा पाय बाहेर काढला, पण यामध्ये चेंडू सरळ गेला. तो अर्थातच मिडॉनला धाव काही निघत नाही आहे. आज जर तापमानाचा विचार केला तर आज तापमान साधारण 34, 35, 36 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असावं. कडक उन्हाळा आज जाणवतोय आणि आज हीट जास्त आहे, उष्णता आज जास्त आहे मागच्या 2 दिवसाचा विचार केला तर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जातोय थेट सीमा पारतात. सुरेख क्षेत्ररक्षण, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. जिथे 4 धावा निश्चित होत्या तिथे फक्त 2च धावा. विनायक जाधव क्षेत्ररक्षक आणि बघता बघता फक्त 2च धावावर समाधान. या दुहेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती रवी चावरेची 6वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 6. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 हे दुसरं पर्व. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना.
कालचे सामने बऱ्यापैकी रंगले होते, यात काही शंका नाही. काल 2-3 सामने रोमहर्षक झाले होते. त्यात काल एक पहिलं सांघिक धावांचं शतकही बघायला मिळालं होतं. आजही सांघिक धावाचं शतक बघायला मिळालं आहे. उजव्या अष्ट थोडासा बाहेर चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून खेळला आहे. चेंडू डीपिश पॉईंटला जातो आहे. एक धाव घेतला आहे आणि बघता बघता दुसरी धावही पूर्ण होते. पहिल्या षटकात रवी चावरे आपले इरादे स्पष्ट करतो आहे. आक्रमकच फटकेबाजी मी करणार आणि संघाला एक फार मोठी धावसंख्या देण्याचा त्याचा कदाचित मानस असावा. त्यात तो पहिल्या षटकात निश्चित यशस्वी होतोय. डावाची सुरुवात ती चौकाराने. डावाची सुरुवात चौकाराने, त्यानंतर दोन धावा 2 वेळा. सुरुवात तर फार छान झाली आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. चेंडू सरळ मिडविकेटच्या डोक्यावरून जातो आणि हा षटकार सुरेख खणखणी षटकार. मी आत्ताच म्हणालो होतो की रवीने आपले इरादे स्पष्ट केले आहेत आणि ज्या पद्धतीने चेंडू तो बॅटवर घेतो आहे त्यावरून आपण अंदाज बांधू शकाल की कदाचित तो डगआउटमधून, कदाचित तो ड्रेसिंग रूममधूनच सेट होऊन आला असावा. आणि बघता बघता अतिशय सुंदर फटकेबाजी करत, फटकेबाजी करत सर्व प्रेक्षकांना इथे खऱ्या अर्थाने प्रभावित केलं आहे. तो पोहोचतोय 14वर. संघाची धावसंख्या पोहोचते तो अर्थातच 14वर. बिनबाद 14. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. बिनबाद 14. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेबाहेर जाणार या शंका नाही. आणि हा नाही बघायचा पंचांचा इशारा काय येतोय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. षटक संपते पहिलं. धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच बिनबाद 18. अतिशय महागडं, अतिशय खर्चिक, अतिशय न परवडणारं असं षटक ते रवी पवारचं. यात खऱ्या अर्थाने हल्ला चढवला, प्रहार केला तो रवी चावरेने. आणि बघता बघता 18 धावा कुठल्या गेल्या आणि सर्वच्या सर्व 18 धावा ते त्याच्या खात्यावर. त्यावर आपण अंदाज बांधू शकाल की समोरच्या गोलंदाजांना एक साधी कुठलीच संधी दिली नाही. प्रत्येक चेंडूवर त्याने हल्ला चढवला. कधी पॉईंटच्या डोक्यावरून, कधी च्या डोक्यावरून. बघता बघता चौपेर टोलेबाजी केली आणि अतिशय यशस्वीपणे सामोरा जात 18 धावा कुठल्या. षटक संपते पहिलं. धावसंख्या स्थिरावली ती बिनबाद 18. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024चं दुसरं पर्व आणि या स्पर्धेसाठी 1 लाख व चषक असं प्रथम क्रमांकाचं बक्षीस, द्वितीय क्रमांकाचं 51,000 व चषक आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघास रुपये 15,000 व चषक. गोलंदाजीत बदल होतोय. सचिन यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. सचिन अर्दाळकर उर्फ छावा. क्षेत्र बघा. एक स्लिप नाही आहे बघा. एक शॉर्ट थर्ड मॅन आहे, एक वाईड गली आहे किंवा एक एक शॉर्ट थर्ड मॅन, एक वाईड गली आणि एक शॉर्ट फाईन लेग. यष्टरक्षकाच्या मागे क्षेत्रीय. उजव्या अष्टचेंडू चेंडू. हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळला. चेंडू सीमापार जाणार आहे अशीच काहीशी चिन्ह आणि चेंडू बघता बघता सीमापार. शिवा खांडेकरने चौकाराने आपलं खातं खोललं बघा. गंमत बघा की रवी चावरे आणि शिवा खांडेकर हे सलामीवर आहेत आणि दोघांनी आपलं खातं हे चौकाराने खोललं आहे. हा दुर्मिळ योगायोग असंच म्हणावं लागेल कारण दोघांना आपले इरादे अगदी स्पष्ट करत आहेत. 18 धावा तर पहिल्याच षटकात कुठल्या गेल्या त्या रवी चावरेने. त्याच इराद्यावर त्यांच्याच पावलावर पावलं ठेवत शिवा खांडेकर आपले इरादे पहिल्याच चेंडूवर स्पष्ट करतोय. बघायचं या षटकात किती धाव कुठल्या जात आहेत ते. उजव्या अष्टीत बाहेर चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनारा लागतो. चेंडू स्मॅश करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या डोक्यावरून. चेंडू सरळ जात होते शॉर्ट थर्ड मॅनला. तिथे उभा येतो संजय होगाडे. चेंडू अडवतोय परंतु एका धावाला काही रोखू शकले नाही. एकरी धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद 23. बघायचं आहे पहिल्या 8 षटकात किती धावांचा डोंगर रचत आहेत कारण पहिल्याच सामन्यात आपल्याला 114 धावा बघायला मिळाल्या. विशाल धावसंख्या बघायला मिळाली पहिल्या डावात. आणि बघूया त्यांच्याच पावलावर पहिला जो सामना झाला होता
तो तसाच सामना होतो की नाही हे बघणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण कालपासून आपण बघतोय की पहिल्या दिवशी थोडीशी खेळपट्टी तेवढी पोषक नव्हती फलंदाजीच, परंतु दुसऱ्या दिवसापासून खेळपट्टी बऱ्यापैकी फलंदाजाला पोषक ठरत आहे आणि बघता बघता धावाही सहज होत आहे धापलकावर. चेंडू डाव्याष्टी बाहेर, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, ओ धाबाची सुरेख संधी आणि फलंदाज हा बाद. शिवा हा तंबूत परततोय. एक जी धाव नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि दुर्दैवीरित्या धावचित होऊन तो तंबूत परततोय. पहिला धक्का म्हणणार नाही पण पहिला गडी बाद हा निश्चित झाला आहे, तो अर्थातच गुरु स्पोर्ट्सचा. 1-23. जे प्रेक्षक आत्ताच आले असतील मैदानावर किंबहुना जे प्रेक्षक आत्ताच यूट्यूबशी जोडले आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतोय, बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आणि या स्पर्धेचा हा आजचा तिसरा दिवस. 31 जानेवारीपासून स्पर्धा सुरू झाली आणि 31, 1 आणि आज 2, उद्या आणि परवा अजून 2 दिवस शिल्लक आहेत या स्पर्धेचे. आणि बघायचं आहे या आजचा आणि उद्या आणि परवा या 3 दिवसात नेत्रदीपक क्रिकेट आपल्याला निश्चित बघायला मिळणार आहे, यात काही शंका नाही आहे. पहिल्याच दिवशी 4 ते 5, 3 ते 4 सामने थोडेसे रटाळ झाले होते, हे सत्य नाकारून चालणार नाही. परंतु कालच्या सामन्यात कालच्या दिवशी मात्र साधारणतः 70 ते 75% सामने हे नेत्रदीपक, रोमहर्षक किंबहुना शेवटच्या षटकापर्यंत हे बघायला मिळाले. नवीन फलंदाज सौरव महापुरे, रवी चावरे आता सामोरं जातो. ज्या रवी चावरेने पहिल्याच षटकात 18 धावा कोटल्या होत्या, परंतु मागच्या चेंडूवर धावचीच्या रूपात एक फलंदाज बाद झाला होता. ड्राईव्ह केला, लॉफ्ट केला, मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू सरळ जातोय, तो पंचांचा इशारा चौकार येतोय. सुरेख खणखणीत फटका. ज्यावेळी जो फटका खेळला होता त्याचवेळी एक चौकाराचा शिक्का बसला होता आणि फटक्यात चांगली ताकद होती, विश्वासही होता आणि चेंडू अगदी जलद गेला तो लॉंग ऑन सीमारेषे बाहेर चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या पोहोचते ती 27वर. 22वर खेळतोय तो रवी चावरे. रवी चावरे ज्या पद्धतीने खेळतोय त्या पद्धतीने जर फलंदाजी बघितली लॉफ्ट केला, चेंडू हवेत आहे, बघायचं आहे मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो की नाही. चेंडू सरळ जातोय तो स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये आणि हा चेंडू सीमापार. ज्या पद्धतीने रवी चावरे खेळतोय 26 या धावसंख्येवर, त्या पद्धतीने आपण जर अंदाज बांधू शकाल तर त्याच्याकडे अर्धशतक हे फार दूरची गोष्ट नाही आहे. बघता बघता त्यांनी पावशतक हे फलकावर लावलं आहे आपलं स्वतःचं आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 31. संघ 30 पार झाला आहे आणि रवी चावरेने आपलं स्वतःचं पावशतक ही फलकावर झळकवलं आहे. आता अपेक्षा आहे रवी चावरेकडून ती अर्धशतकाची. बघायच्या त्या अर्धशतकात धावसंख्या स्थिरावली ती 31. 1-31. उजव्या बाहेरचा चेंडू स्टिअर केला, चेंडू बीट होतोय आणि चेंडू सीमापार जातो की नाही बघायचं आहे आणि हा चौकार. सलग 3 चौकार बघायला मिळत आहेत ते रवी चावरे यांच्या बॅटच्या पट्ट्यातून. षटक संपतंय ते दुसरं, 2 षटकं संपत आहेत, धावसंख्या स्थिरावली आहे ती 35. 1-35. बाद झालेला फलंदाज शिवा खांडेकर जो दुर्दैवरित्या धावचीत झाला होता. आणि त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या गड्यासाठी सौरभ महापुरे आणि रवी चावरे ही जोडी स्थिरावते एवढं मात्र निश्चित. पहिल्या षटकात 18 धावा, पूर्णतः महागडं षटक आणि नेमकं त्याचीच दुसऱ्या षटकात हे बघायला मिळाली आणि जवळपास दुसऱ्या षटकात 17 धावा आणि एकंदरीत 2 षटकात 1-35 अशी समाधानकारक, विश्वसनीय अशी किंबहुना काहीशी बलाढ्य अशी चांगली सुरुवात ही पहिल्या 2 षटकात. गोलंदाजीत बदल होतो की नाही बघायचं आहे. गोलंदाजीत पहिला बदल होतोय. रवी पावरा यांना विश्रांती देण्यात येते आणि त्याच्या जागेवरती कप्तान संतोष कासवटकर स्वतः येतोय, स्वतः जिम्मेदारी घेतोय. त्याला आता त्यांनी बघितलं तर की पहिल्या 2 षटकात जवळपास 35 धावा आल्या आहेत. पहिले षटक महागडं, दुसरंही षटक महागडं आणि त्यातल्या त्यात रवी चावरे ज्या पद्धतीने हल्ला चढवतोय गोलंदाजीवर, त्यावरून आता त्यांनी स्वतःच चेंडू आपल्या हातात घेतला आहे आणि बघायचं आहे की संघनायक या नात्याने
तो आपली कामगिरी कशी काय बजावतोय. राहून दे विकेटाचा मारा, लेफ्ट ऑफ ओव्हर दे विकेटाचा मारा, लॉफ्ट केला आणि पहिल्या चेंडूवर यश मिळते की काय बघायचं आहे. आणि हा झेल सुटतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, कव्हरच्या डोक्यावरून चेंडूने बॅटच्या वरची किनारी घेतली, टॉप एज घेतला आणि चेंडू सरळ गेला होता तो शॉर्ट पॉईंट एरियामध्ये. आणि दरम्यान एक धाव, एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 36वर. अर्थात वायडिश गलीवर जो क्षेत्ररक्षक उभा आहे त्या क्षेत्ररक्षकासाठी ही पूर्ण संधी नव्हती. प्रयत्न बऱ्यापैकी केला होता. हो, चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. मी आत्ताच म्हणालो होतो बघा की संतोष कासवटकर हा डावखुरा गोलंदाज आहे आणि आम्ही नेहमी वर्णन करतो डावखुरा गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग असतो स्वतःसाठी आणि त्याच नॅचरल स्विंगचा अतिशय छान असा वापर करतो आहे. कासवटकरचं कौतुक करावं लागेल कारण पहिले 2 षटकं महागडे गेल्यानंतर तिसऱ्या षटकात पहिल्या 2 चेंडूवर काहीसं प्रभुत्व राखलं आहे. ओ, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. ओ, हा झेल सुटतो की काय असं वाटतं ज्या पद्धतीने यष्टिरक्षकाने प्रयत्न केला होता. या हा चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या स्थिरावते ती अर्थातच एक धावसंख्या 40. खराब चेंडू होता, उजव्या अष्टे थोडासा बाहेर होता, बॅकफुटवर गेला तो रवी चावरे आणि सुरेख देखणा चौकार. डाव्या अष्टे बाहेर, वाईडचा इशारा येतोय पंचांचा. खराब चेंडू आणि धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 41वर. या डावातील पहिली अवांतर वाईडच्या रूपात ती सुद्धा कप्तान कासवटकर यांच्याकडून. कासवटकर मारा चांगला करतोय पण मागच्या चेंडूवर थोडंसं दिशामध्ये भटकला. हा मात्र हळूवार चेंडू लॉफ्ट केला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा षटकार, सुरेख खणखणी षटकार तो रवी चावरेच्या बॅटच्या पट्ट्यातून. रवी चावरे आल्या आल्या आपले त्याने इराद्याचे पहिल्या षटकात स्पष्ट केले होते आणि आता मात्र त्याला चेंडू निश्चितच फुटबॉलसारखा दिसत असावा. जिथे पाहिजे तिथे तो फटकेबाजी करतोय. कधी पॉईंटच्या डोक्यावरून, कधी कव्हर, कधी मिड ऑफ, तर कधी मिड विकेट, तर कधी स्क्वेअर लेग. चौपेर टोलेबाजी करतोय. चांगला चेंडू, सुरेख फटका बघा किती छान फटका, ऑफ ड्राईव्हचा सुरेख फटका. कालही आम्ही म्हटलं होतं की ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, स्क्वेअर कट किंवा कव्हर ड्राईव्ह हे 3-4 जे फटके आहेत, विशेषतः कव्हर ड्राईव्ह तर सर्वोत्तम फटका आहेच आहे, पण ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह हे कलात्मक फटके आहेत. त्याचपैकी हा एक आताचा फटका होता. षटक संपते ते तिसरं. धावसंख्या स्थिरावली ती 1-48. 41वर खेळतोय तो रवी चावरे. मी मगाशी म्हणालो होतो की रवी चावरेने जे पहिल्या षटकात ज्यावेळी 18 धावा कुठल्या होत्या त्याचवेळी मी एक अंदाज बांधला होता कदाचित रवी चावरेसाठी 50 काही दूर नाही आहे. आणि सलीमभाई, रवी चावरेची धावसंख्या 41 का 40? 41. आमचे गुणलेखक सलीमभाई सांगतात त्यात 41मध्ये 5 चौकार आणि 2 षटकार. 2 षटकार, एक मिडविकेटवरून, एक स्क्वेअर लेगवरून. आणि चौकारांचा जर विचार केला तर 2 कव्हरच्या डोक्यावरून, एक थर्ड मॅनच्या बाजूने अशी नेत्रदीपक फटकेबाजी केली आहे ती रवी चावरेने. खऱ्या अर्थाने प्रभावित केलं आहे इकडील सर्व प्रेक्षकांना. आणि समालोचन कक्षातील आम्ही समालोचक, गुणलेखक हे त्याच्यावर त्यांनी आमच्यावर खऱ्या अर्थाने मोहिनी टाकली आहे. गोलंदाजीत बदल होतोय नाही. रवी पावरा त्याने पहिले षटक टाकलं होतं, महागडं ठरलं होतं. मला वाटतं त्याला आता एंड बदलला आहे, एंड बदलून त्याला बदलून दिला आहे मार्केट एंडकडून. कारण पहिलं षटक त्याने मेडिकल एंडकडून टाकलं होतं. क्रिकेटमध्ये असं होतं ज्यावेळी काही षटकं महागडी ठरतात गोलंदाजी त्यावेळी त्याला एंड बदलून दिला जातो. नेमकं तेच केलं आहे
करण्यात आला नाही. आम्ही तिथं रविवारी पाठवायची व्यवस्था करणार तिथं माणसं तुमच्याकडे. खराब चेंडू आणि चेंडू सरळ जातोय तो डी फाईन सीमाराशे बाहेर. आकूट टप्प्याचा चेंडू, आकूट टप्प्याचा खरपूस समाचार घेतला तो रवी चावरेने आणि चेंडू थेट पाठवला आहे तो डी फाईन सीमारेषे बाहेर चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या पोहोचते आहे ती रवी चावरेची 45वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते आहे ती अर्धशतक पार केली आहे ती अर्थातच 1 बाद 52. आता रवी चावरे अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. पहिल्या षटकात 18 धावा आल्या त्याचवेळी मी हलकीशी भविष्यवाणी केली होती आणि ती भविष्यवाणी खरी ठरते की नाही हे बघायचं आहे. लॉफ्ट केला चेंडू सीमा रेषा बाहेर आणि हा षटकार आणि अर्धशतक फलकावर 50 धावा रवी चावरे यांच्या. सणसणीत फटकेबाजी ती रवी चावरेची. देखणी नेत्रदीपक आणि अतिशय स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. या अगोदर पहिलं अर्धशतक सुशांत खोत यांच्या बॅटच्या पट्ट्यातून विके स्पोर्ट्सचा खेळाडू आणि आता मात्र गुरु स्पोर्ट्सचा हा खेळाडू. सुरेख फटका आणि हा षटकार. धावसंख्या एक मिनिट चालू. धावसंख्या स्थिरावली ती 64. वाईटचा इशारा. सुरेख चेंडू. टायटेनियम वगैरे बोलो. प्लॅटिनियम कार्ड आहे. टायटेनियम टायटेनियम. सिंपल सेव एसबीआई कार्ड. ऊपर एसबीआई कार्ड लिखा है मैम. रुपये वो क्या नहीं करना. मास्टर वीजा रुपये. नहीं इसमें कुछ नहीं लिखा है मैम. सिंपली सेव करके लिखा है और 2 कलर है उसमें. बोलो. 66 श्रेयस. 66 कहाँ से 5 से शुरू होता है. 5 से स्कोर सांग रे किती. धावसंख्या स्थिरावली ती 66. मास्टर कार्ड आहे का. बरोबर. धावसंख्या स्थिरावली ती 66. 1 बाद.
चौकार. नहीं नहीं, लेकिन वो पैसा पैसा हमारे खाते में आ जाएगा ना. 18,000 है, 2,000 बाकी है, 2,000 बाकी है. ठीक है ठीक, ओके मैम, ओके 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 ओके, ठीक है, ओके रखू क्या. ठीक आहे. धावसंख्या स्थिरावली ती 70. ठीक आहे. आता 524398 OTP 4398. बोलो. पुन्हा एकदा हा फटका खेळण्याचा प्रयत्न पसतो आणि चेंडू सीमा पार. 22. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 75. पंच्याहत्तर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मिड ऑफला. एक धाव ही पूर्ण केली आहे. एकरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 76. अतिशय छान सुरुवात. एक बाद 76. षटक क्रमांक 5. बॉल घेऊन आत नाही बघून घेणार झाल्या 7 ओव्हर झाल्यात. बॅट्समन आहे ते अष्टपैलू म्हणून फॉर्मरला आहे. कीपर, बॉलर आणि काय स्पिनर, फास्टर, टॉपर, सलामीचा बल्लेबाज. हां 76 41.1 41.1. सुरेख फटका आणि हा चौकार जातोय. चौकार. धावसंख्या 80. एक बाद 80. आणि फलंदाज बाद. रवी चावरे तंबूत परततोय. 5 षटकं संपतायत. धावसंख्या 80. व्हॉल्यूम म्हणजे बारीक का केलाय की नाही बारीक का केलाय की कारण सगळी 10वी 12वी परीक्षा असल्यामुळे हे सांगतो म्हणजे ते टँकरवाला का अरे ऐकून घेते समोर बोलते आमच्या समोर बोलते बोलल्याची पण केली धावसंख्या 80.
ओके नाही नाही त्याचं शिवकुमार यादव खोल टप्प्याचा चेंडू आणि चेंडू सरळ गेला तो मिड ऑफला आणि एक धाव ही पूर्ण केली आहे. हे एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 81. 2 बाद 81 आणि निश्चितच ज्या पद्धतीने रवी चावरे आणि शिवा खांडेकर विशेषतः रवी चावरेने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली खरोखरच कौतुकास्पद अशी त्याची खेळी आणि जेवढंही त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं. सुरेख देखणी अशी फटकेबाजी त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून आणि बघता बघता त्याने स्वतःचं अर्धशतक धावपलकर झळकावलंच आणि संघालाही चांगल्या स्थितीत नेऊन सोडलं. खोल टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला तो मिडविकेटला एक धाव पूर्ण केली आहे. एका धावावर समाधान. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 82. रवी चावरे ज्याने वैयक्तिक 67 धावा कुठल्या त्यात त्याचे साधारणतः 2 षटकार आणि 7 ते 8 चौकार 4 षटकार माफ करा 4 षटकार त्यांनी खेचले आणि 7 चौकार. अतिशय देखणी अशी त्याची फटकेबाजी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या बाजूने मग ते शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला चेंडू खेळून काढला जमिनीलगत चेंडू जातो ते बॅकवर्ड स्क्वेअरला गेला आणि 2 धावा ह्या पूर्ण केल्यात. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 84. षटक क्रमांक हे 6वं चालू आहे आणि 6व्या षटकात 84 धावा म्हणजे आता अपेक्षा याच राहतील की 100 धावा कमीत कमी 100 धावा धावपलकर आपल्याला निश्चित बघायला मिळतील. आणि बघायचं की पहिल्या सामन्यात 100 बघायला मिळाली आणि दुसऱ्या सामन्यात सुद्धा 100 आपल्याला निश्चित बघायला मिळणार आहे. लॉफ्ट केला चेंडू सरळ जातोय मिडविकेटच्या डोक्यावरून हा षटकार. संघाने आता 90 गाठली आहे. चेंडू खोलवर टप्प्याचाही नव्हता चेंडू आखूट टप्प्याचाही नव्हता त्याच एरियामध्ये तो चेंडू टाकला गेला होता परंतु पहिलाच चेंडूला ओळखलं होतं बॅकफुटवर गेला चेंडू छान उठवला तो सरळ चेंडू गेला तो मिडविकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी. ह्या षटकाराने आपलं सौरभ पोचतोय तो 11वर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 90च्या घरात. 2 बाद 90. पहिला सामना 100 नंबरी होता. चेंडू खराब चेंडू होता आखूट टप्प्याचा त्यातही हळूवार चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू खेळायचा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू बॅटच्या वरच्या किनाऱ्याला लागला चेंडू घरंगळला तो शॉर्ट स्क्वेअर लेगला यष्टिरक्षक आला तोपर्यंत एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 91वर. शेवटचा चेंडू या षटकातील 6वं षटक हे प्रगतीपथावर आहे. आज धावांचा रतिबत दिसतोय किंबहुना आज धावांचा डोंगरच दिसणार आहे. ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यात पहिल्या डावात 114 सर्वोत्तम धावसंख्या बघायला मिळाली आजच्या या एकंदरीत 3 दिवसाचा विचार केला. उजव्या अष्टेत बराचसा बाहेर चेंडू. पंच आपले हात समांतर करतायत. वाईडचा इशारा आहे तो पंचांचा. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 92वर. 2 बाद 92. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरून चेंडू बॅटच्या आतला किनारा लागला बघा. चेंडू सरळ गेला तो शॉर्ट थर्ड मॅनला. षटक संपते ते 6वं. 6 षटकं संपतात धावसंख्या
2-92 जे प्रेक्षक आत्ताच आले असतील त्यांच्या माहितीसाठी सांगतोय. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 दुसरं पर्व आणि तिसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना. पहिला सामना खिशात टाकला तो एटी स्पोर्ट्स क्लबने. 114 धावा कुठल्या होत्या आणि त्याला उत्तर देताना डाव गडगडला तो 87वर आणि एक फार मोठा विजय 27 धावांचा फार मोठा विजय त्याने मिळवला. धावसंख्या 92, धावसंख्या 2-92. तर पहिल्या सामन्याबद्दल मी म्हणत होतो. पहिल्या सामन्यात 114 धावा झाल्या, त्याला उत्तर देताना 87 धावा जमवल्या होत्या. त्यामुळे एकंदरीत 27 धावांनी विजय मिळवला होता पहिल्या सामन्यात. आणि आता मात्र गुरु स्पोर्ट्स क्लबचा हा संघ 100च्या उंबरठ्यावर. आज बऱ्यापैकी ऊन दिसतंय, तापमान 36-37 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आणि छान क्रिकेट. परंतु एवढं तरी तापमान असलं तरी क्रिकेटमध्ये काही क्रिकेटच्या रसिकांमध्ये काही फारसा मोठा फरक पडत नाही. बरेच क्रिकेट रसिक भर उन्हातसुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. फायनल जिंकली कोणी माहिती प्रोफेशनल प्लेयरांनी जिंकली. शहरमध्ये ही स्पर्धा आहे आणि हे घेऊन आले तर रुकडीचं प्लेयर. गोलंदाजीत बदल होतोय. आणि आम्हाला मध्ये तुम्ही राहता आम्ही बाहेर बसलो. संतोष संगनायक कासवटकर. ओ हा मात्र चेंडू थोडासा विचित्र पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं बोल्ड झालाय. साफ त्रिफळाचीच झाला फलंदाज आणि तंबूत परततोय तो सौरभ महापूर. व्यक्तिगत त्याने वैयक्तिक धावा बनवल्या ते एकंदरीत 12. त्यात त्याचा एक षटकार होता आणि तो मात्र एक आगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फसला आणि चेंडूने सरळ वेध घेतला तो यष्ट्यांचा. सरळ गेला डाव्या यष्टीवर आणि डावी यष्टी त्याची वाकली आहे. नवीन फलंदाज प्रतीक पाटील. 6 षटकं संपली आहेत, 7वं षटक चालू आहे. पहिल्याच दिवशी 7 षटकांचे सामने बघितले, काल 8 षटकांचे सामने बघायला मिळाले, आजही 8 षटकांचे सामने बघायला मिळत आहेत. त्यानंतर मला वाटतं पुढचे 7 षटकांचे सामने राहतील. तर एकंदरीत टेनिस क्रिकेटचा विचार केला, कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापुराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही चांगली मोठी स्पर्धा कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व 2023. त्यात चांगलं क्रिकेट आहे आपल्याला 5 दिवस बघायला मिळतं आणि त्याचीच दुसरं पर्व ओढते आहे एवढं मात्र निश्चित. गोलंदाजीत बदल होतोय. उजव्या थोडंसं बाहेर चेंडू हलके स्टिअर केला, चेंडू जातोय तो पॉईंटला. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची फेक करेपर्यंत 1 धाव ही पूर्ण केली आहे. या एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 93वर. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील 5, त्यानंतर उरलेलं 1 षटक. एक मात्र निश्चित की आज सकाळपासूनच धावांचा पाऊस पडतोय, धावांचा रतीप येतोय, किंबहुना रतीप टाकला जातोय, किंबहुना खोऱ्याने धावा ओढल्या जात आहेत. त्याचं पूर्ण श्रेय हे फलंदाजांना द्यावंच लागेल. हा लेटकट करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडूला प्रयत्न फसला आणि बाकीचे सोपच प्रेक्षकांनी पूर्ण केलं. कप्तान महेंद्र शिवशरणबद्दल बरंच काही म्हटलं जातं. त्याची फटकेबाजी, त्याचा स्टान्स, त्याचा एकंदरीत पेहराव, डाव्या अक्षेबारचा चेंडू सुरेख हलका ऑन ड्राईव्ह केला, चेंडू जातोय डीप मिड ऑनला, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येतोय, 1 धाव ही पूर्ण होते. या एकरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 94वर. 100 निश्चित दिसणार आहे, पण 114 पार होतात की नाही बघणं गरजेचं आहे. बघा काल 104 धावा बघायला मिळाला, आज 114 धावा.
कालच्या धावसंख्येचा उच्चांक होता तो मोडीत काढला. पुन्हा एकदा हा स्क्वेअर लेगच्या डोकावरून करण्याचा प्रयत्न. हाफ कॉक पूल नव्हता आणि हुक पण नव्हता, असा विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा आहे तो पंचांचा. आणि 1 धाव 22च्या स्वरूपात, म्हणजे एकंदरीत 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 96 वर. शांत क्रिकेट, कुठलीही गडबड नाही आहे, कुठलीही आक्रमक फटकेबाजी नाही आहे. सुरुवातीला थोडीशी आक्रमक फटकेबाजी रवी चावरे यांच्या बॅटच्या पट्ट्यातून पहिल्या 2 ते 3 षटकात बघायला मिळाली, परंतु त्यानंतर एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक खालता ठेवला जातो आहे. गुणलेखकाला थोडंसं व्यस्त ठेवण्यात येत आहे. त्यात ते फलंदाज मधली फळी ही निश्चित यशस्वी ठरली आहे. पूर्ण श्रेय फलंदाजांना द्यावंच लागणार आहे. अकोट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जातोय. चेंडू वळवला तर स्क्वेअर लेगच्या बाजूने. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला आणि एका धावावर समाधान. या एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 97 वर. आतापर्यंत जवळपास संघ हा 100च्या उंबरठ्यावर. 100 गाठणं एक औपचारिकताच आहे, परंतु 114 धावाचा जो सर्वोत्तम जी धावसंख्या आहे या स्पर्धेची, त्याच्या आसपास जातो की नाही संघ हे बघणं महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. मधल्या स्टोर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू घरंगळला, तो शॉर्ट स्क्वेअर लेगला. यष्टीरक्षक स्वतः जातोय चेंडूच्या मागे, चेंडूची फेक करतोय ती नॉन स्ट्राईक रेंजला. दरम्यान 1 धाव ही पूर्ण आहे. धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 98. पहिल्या गडी बाद झाला 23 वर, दुसरा गडी बाद झाला तो 80 वर आणि तिसरा गडी बाद झाला तो 92 वर. दुसऱ्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी. एक मात्र निश्चित की जरी 100 धावांचा जरी पाठलाग झाला असेल, 100 धावा जरी झाल्या असतील, तरी असं स्पोर्ट्सकडे मात्र अतिशय चांगली मजबूत फलंदाजी फळी आहे. सुरुवातीचे जे बिनीचे फलंदाज, त्यानंतर त्यांची मधली फळी आणि गरज पडल्यास त्यांचे शेपुटे वळवळते हे त्यांनी कित्येकदा दाखवून दिले आहे कित्येक स्पर्धेमध्ये. आणि बघायचं ही मानाची स्पर्धा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील, आणि या महत्त्वपूर्ण सामन्यात 100 धावांचा पाठलाग करताना खऱ्या अर्थाने त्यांच्यासमोर एक आव्हान असणार आहे. आणि त्या आव्हान कसे स्वीकारतायत हे बघणं महत्त्वाचं आहे. शेवटचं षटक, 6 चेंडू शिल्लक आहेत. या डावातील धावसंख्या आहे ती 98. बघा क्षेत्र बघा, यष्टीरक्षक, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक वाईड गली पॉइंट, एक डीप लॉंग ऑफ. उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि फलंदाज बाद. कारण यष्टीरक्षकाकडे जेव्हा चेंडू होता त्याचवेळी नॉन स्ट्रायकर एंडकडून फलंदाज आला होता तो स्ट्रायकर एंडपर्यंत, आणि आरामात दोन्ही फलंदाज एकाच एंडवर. आणि बघता बघता धावबादच्या रूपात आणखीन एक धक्का. धावसंख्या पोहोचते ती 4 बाद 98. नवीन फलंदाज गजानन गुरव. गजानन गुरव आज निश्चितच चांगलं क्रिकेट बघायला मिळते, चांगली फटकेबाजी बघायला मिळते, चांगले फलंदाजांकडून चांगले नेत्रदीपक कलात्मक फटके बघायला मिळत आहेत. आणि आज मात्र खऱ्या अर्थाने गोलंदाज निष्प्रभ झाले आहेत या खेळपट्टीवर. आणि त्याचं मी कारणच असं आहे, मी वारंवार सांगतो आहे या डावामध्ये की फलंदाजाने पूर्णतः वरचष्मा राखला आहे या डावामध्ये. मला पहिला सामना हो किंबहुना दुसऱ्या सामन्यातील पहिला डाव हो, दोन्ही सामन्यामध्ये फलंदाजाने अक्षरशः धावांचा रतीप तर टाकलाच आहे आणि चांगली फटकेबाजी केली आहे. खोल टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जवळपास चेंडू ओव्हर पिच होता. हाफ व्हॉलीबॉलून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आणि गोलंदाज हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. सलीमभाई किती चेंडू शिल्लक आहेत या षटकातील? 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत.
तेच की जेवायला संपवलं रे. शिवकुमार यादव खोलो टप्प्याचा फुल टॉस बोलून चेंडू लिफ्ट केलाय तो मिड विकेटच्या टोकून चेंडू सीमापार जाणार यात काही शंका नाही आणि चेंडू थेट सीमापार शतक हे फलकावर ते अर्थातच गुरु स्पोर्ट्स क्लबचं आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या सामन्यात सुद्धा पहिल्या डावात शतक हे एक चांगले संकेत आहेत कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेटसाठी चांगली फटकेबाजी धावांचा पाऊस आणि आज मात्र प्रेक्षक निश्चित खुश आहेत पहिल्या दोन दिवसाच्या तुलनात्मक टेनिस क्रिकेटचा विचार केला तर तिसऱ्या दिवशी मात्र फलंदाज हे पूर्णतः वरचढ ठरत आहेत ते गोलंदाजावरती उजव्या अष्टीचा बराचसा बाहेर चेंडू चेंडू सांगतायत की चेंडू अवैध आहे हाच समानांतर पंचांचा वाईटचा इशारा धावसंख्या स्थिरावली ती 103 वर अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू जर 3 चौकार जरी बघायला मिळाले तरी 115 म्हणजे या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या आपल्याला निश्चित बघायला मिळू शकते पण आवश्यकता आहे ती सलग 3 चौकाराची ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा हा चेंडू उजव्या अष्टीचा थोडासा बाहेर होता अर्थात या चेंडूला पॉईंट कव्हरच्या बाजूने कदाचित खेळता आला असता फलंदाजांना परंतु आपले इरादे पहिल्यापासून स्पष्ट केले होते की ऑन साईडलाच मी फटकेबाजी करणार आहे आक्रमक परंतु यावेळी चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि पुन्हा एकदा चेंडू सरळ गेला तो यष्टिरक्षकाच्या हातात 2 चेंडू हे शिल्लक आहेत 100 संघाने गाठली आहे आणि संघ 114 जी सर्वोत्तम धावसंख्या आहे ती पार करते की नाही बघायचं आहे 2 षटकार जर खेचले तर कदाचित या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या आपल्याला धावपलकार निश्चित बघायला मिळेल फुलटॉस चेंडू थेट जातोय सीमारेषेबाहेर आणि हा षटकार धावसंख्या पोहोचते ती 109 अजूनही एक जर षटकार खेचला तर 115 ही धावसंख्या बघायला मिळेल मी आत्ताच म्हणतोय की म्हणालो होतो की 114 जी सर्वोत्तम धावसंख्या आहे त्याचा पाठलाग हा निश्चित होतोय आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह केला चेंडू जातो तो डीप लॉंग ऑनला एक धाव तो निश्चित पूर्ण केली आहे थोडंसं गचा क्षेत्ररक्षण आणि दरम्यान दुसरी धाव षटक संपते ते 8 षटकं संपत आहेत धावसंख्या स्थिरावली ती 4 बाद 111 विजयासाठी 112 धावांचं लक्ष्य आहे बघायचं आहे या 112 धावांचा पाठलाग असं स्पोर्ट्स क्लबचे फलंदाज कसा काय पाठलाग करतायत हे बघणं महत्त्वाचं आहे जसा सामना सुरू होईल माझे सहकारी समालोचक अमोल जमदाडे धावचे समालोचन घेऊन आपल्यासमोर उपस्थित होतील तोपर्यंत तुम्ही मला रजा द्या धन्यवाद
यानंतर जे सामने होणार आहेत ते सर्वचे सर्व सामने 7 षटकांचे राहतील. याची कृपया पुढील होणाऱ्या सामन्यातील संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारे सर्व सामने 7 षटकांचे राहतील. संजय ओगाडे आणि शिवा खांडेकर बॉटल आहे का बघा एखादी 240 प्लस दोन्हीकडे संजीवनी ऋषी माळी फॉर्म इच्छरगंज मागच्या वर्षी केपीएलचा रनरअप संघ आहे तो असद वॉरियर संजय ओगाडे हॅलो नमस्कार. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग या स्पर्धेचा आजचा हा दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील होणारा सामना क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 आहे. असद फायटर वर्सेस गुरु स्पोर्ट्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि एका बाजूला आपण पाहिलं तर टॉस ज्यावेळी संपन्न झाला त्यावेळेस असद फायटर या संघाने या ठिकाणी टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. गुरु स्पोर्ट्स या संघाने सुरुवातीला फलंदाजी केल्याने 8 ओव्हरमध्ये 111 धावा या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या खेळलाय. पॉइंटला चेंडू आणि सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. संजय होगाडे आणि त्याच्या जोडीला अगदी आपण पाहतोय ऋषिकेश माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच आणि गोलंदाज मग अगदी शिवा खांडेकर याला आपण अगदी आपण पाहतोय. वैशिष्ट्य म्हणजे पहा, शिवा खांडेकर आघाडीसाठी आला होता आणि शिवा खांडेकर आता आघाडीचं पहिलं षटक सुद्धा टाकतोय. प्युअर ऑलराऊंडर म्हणूया आपण. अष्टपैलू कामगिरी म्हणजे मनोज प्रभाकर ज्या प्रकारची कामगिरी करायची भारतीय संघासाठी अगदी तशा प्रकारची कामगिरी. शिवा कोणत्या एकदा गोलंदाजीवरती तयार आहे. आणि समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय इथे संजय ओगाडे यांना आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कधी गोलंदाज अगदी आपण पाहतोय पंचांच्या डाव्या त्याला पार करून. यावेळेचा चिन्ह अगदी आपण पाहिलाय मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चौकार आला. 4 रन. काही मित्रपरिवार खूप चांगला अंदाज लावत असतात आणि त्या अंदाजाला अनुसरून काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडत आहेत की काही व्यक्ती आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घ्यायची नाही कोणी. काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी घ्यायची नाही कोणी. असा एक खेळाडू आहे, नाव आहे टोनी. सूर्यप्रकाश यादव जो फटका खेळण्याचा प्रयत्न संजयच्या पाठमधून आपण पाहतोय. मिड विकेटला चेंडू एक सिंगल आरामात आणि सिंगल चिरपट धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलका धावसंख्या जी आहे ती असेल इथे 9 धावा. धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 9 रन.
9 धावा धावपलकर अगदी आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन. या दरम्यान अगदी आपण पाहू आता स्ट्राईकला आहे ऋषिकेश माळी. 112 धावा बनवायच्या आहेत, पण एक रेकॉर्ड जे आहे 114 धावसंख्यांचं ते आहे तसंच आहे. म्हणजे 3 रनची पॅनल्टी जरी असेल पण रेकॉर्ड 114 धावसंख्यांचा आहे, जे या अगोदरच्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं एटी स्पोर्ट्स या संघाचं. गोलंदाज प्रदेत गोलंदाजीवरती तयार शिवा खांडेकर. रिवास वा वा ऋषिकेश माळी वा. इथं अगदी आपण पाहतोय ऋषिकेश माळी यांनी शिवावरती केले गेलं आक्रमण. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चौकाराने या दरम्यान खातं खोलले गेले. दोन्ही धापलकरती धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 13 धावा धापलकरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाजाने चौकाराने खातं खोललेलं आहे. संजय होगाडे यांनी सुद्धा पॉईंटला चेंडू खेळला आणि चौकाराने खातं खोललं. ऋषिकेश माळी ज्याच्या नावाने वाजली टाळी तो सुद्धा अगदी आपण पाहतोय चौकाराने खातं खोलताना पाहायला मिळालं आहे. 13 वरती धापलक आहे. शिवावरती आक्रमण सातत्याने होतं. 3 चौकार आले आतापर्यंत. परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तिथे धाव घ्यायची की नाही असा संभ्रम होता, परंतु गोलंदाजाच्या पासून जसा चेंडू दूर जाताना पाहायला मिळालाय त्यानंतर झालेला कॉल. एक सिंगल, धापलक वाढला. धापलक धावसंख्या 14. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. रवी चावरे यांनी बनवली या धावा 24 चेंडूमध्ये 67 धावा. या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त कामगिरी जो आपण या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला खेळला. गॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहूया 2 धावा आल्यात. तोडीस तोड उत्तर म्हणावं लागेल, कारण पहिल्या डावाच्या ज्यावेळेस संपला त्यावेळेस धापलकरती धावसंख्या 18 होत्या, बिनबाद 18. आणि आत्ता जर अगदी आपण पाहिलं तर 112 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बिनबाद 16 आहे. हे चांगलं उत्तर आहे. उत्तराला प्रत्युत्तर हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं आणि ते इथं देताना पाहायला मिळालं आहे. तो संजय होगाडे आणि ऋषिकेश माळी. सोळा धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहूया इम्रान इनामदार. काल खूप साऱ्या मित्रपरिवार चर्चा करताना आपण इम्रानला पाहिलेलं आहे. बावड्याची आणबान शान नाम हे इम्रान. खूप मोठा फॅन फॉलो आहे इम्रानच्या पाठीशी. आणि आज अगदी आपल्याला पाहायचं आहे की म्हणजे जशी स्पर्धा सुरू झाली मला सातत्याने एक गोष्ट सांगितली होती की फॅन फॉलोच्या बाबतीत जो संघ आहे गुरु स्पोर्ट हा सगळ्यात मोठा फॅन फॉलो आहे गुरु स्पोर्टच्या बाजूने. पण आपल्याला पाहायचं आहे की फॅन फॉलो असताना या फॅन फॉलोंचं मनोरंजन किंवा या फॅन फॉलोला अजून कशाप्रकारे आनंदित केलं जाईल हे पाहणं गरजेचं राहणार आहे. कारण 111 जरी असतील पण त्या क्रिकेटमध्ये ह्या खूप आहेत किंवा ह्या खूप कमी आहेत हे आपण सांगू शकत नाही. गोलंदाज सागर या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू मिड विकेटला खेळला गेला. सीमारेषेच्या बाहेर आहे आणि हा खणखणीत चौकार आहे. बाईच्या रूपाने अगदी आपण पाहतोय इथे एक सिंगल येताना पाहायला मिळाले आणि सूर मारताना आपल्याला पाहायला मिळालाय तो रवी चावरे. ज्या रवी चावरेने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवलेल्या आहेत.
नुसती फलंदाजी नाही केली. म्हणजे त्यांनी आत्ता जर धावा बनवल्या असतील ना 67, आता धावा किती वाचवल्या आहेत? 3. त्याची वैयक्तिक धावसंख्या 70 झाली. असं म्हणजे हरकत नाही आहे. फलंदाजी न करता 3 धावा त्याच्या खात्यात वाढल्यात. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये कशा प्रकारची वाढ करताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहायला मिळालं रवी चावरे याचं. स्ट्राईकला आता संजयला आपण पाहणार आहे. समोरच्या बाजूला इम्रान आहे, पाहिजे आहे. इम्रान गोलंदाजीवरती तयार आहे. सुरेख फटका आहे, सुरेख फटका आहे. संजय होगाडेच्या बॅटमधून चेंडू अगदी फ्लिक केलाय असं म्हणूया आपण, पण समोरच्या बाजूला आहे. टायमिंग अतिशय परफेक्ट पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला आहे. 4 रन चौकार आहे. समोरच्या बाजूला चेंडू टाकला गेला. ताकद अतिशय जबरदस्त लागली गेली आणि ताकदपेक्षा जास्त टायमिंग म्हणतो ना आपण, ते अतिशय जबरदस्त पाहायला मिळालं आणि चेंडू पोहोचलाय सर अगदी साय स्क्रीनच्या समोर आलेला हा सूर्य प्रकारचा चौकार आहे. संजय होगाडे काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. स्पर्धेमध्ये 40+ खेळाडू आपण पाहतोय, पण संजय होगाडे 50+ आहेत. आणि आज तीच अपेक्षा आहे, जेवढं वय आहे तेवढ्या तरी धावा व्हाव्यात. सुरेख सुरेख परत एकदा आपण पाहिलं. चेंडू कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षण दूरवरती आहे. एक टप्पा का चेंडू सीमारेषेच्या जवळपास. निश्चितप्रमाणे या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न, परंतु तदनंतरचा अगदी नकार. क्षेत्ररक्षण अतिशय अप्रतिम होताना पाहायला मिळाले आणि गजानन गुरव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. रेस खूप मोठी लागली गेली होती, परंतु त्यांच्या पुढे पळणं हे तितकं सोपं नाही आहे. महाराष्ट्र पोलीस आहेत, आपल्या राजवाडा पोलीस स्टेशन, आपल्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराच्या शेजारी कार्यरत असणारे मात्र हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मागच्या वर्षी पण आणि या वर्षी पण सुंदर दर्शनाचा योग आला. म्हणजे दर्शनासाठी हक्काचा माणूस. ओ हो 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 मिड विकेट. वा संजय होगाडे काय फलंदाजी आहे. षटकार, 6 रन. एक वाक्य सांगेल संजय होगाडेसाठी, त्याच्या अगोदर या फटक्याचं आपण परत एकदा वर्णन करूया. समोरच्या बाजूला चेंडू टाकला गेला, त्यानंतर थोडासा शॉर्टपिच चेंडू, त्याचा घेतलेला खरपूस समाचार आहे. फक्त टायमिंग आणि त्यात ताकदीचा वापर. संजय होगाडे याच्या बॅटमधून षटकार आहे. धापलक वाढलाय. धापलकर धावसंख्या पुढे जाऊन पोचली गेली. टोटल स्कोर 33 धावा आहेत. अजून एक चेंडू यायचा बाकी आहे. संजय होगाडे की असं म्हटलं जातं की जंगल में सन्नाटा छाया हुआ है, जंगल में सन्नाटा छाया हुआ है क्योंकि जंगल में पुराना शेर वापस आया है. 50+ खेळाडू आहे आणि काय फलंदाजी करतोय संजय होगाडे. या दरम्यान आपण पाहतोय परत एकदा राजदीप भोसले साहेबांचा झालेला आगमन आणि त्यानंतर खेळलेले 2 षटकार. मला वाटतं त्यांच्या स्वागतासाठी 2 षटकार असतील. शेरट आणि सुरुवातीला 111चं जे कर्ज आहे ते कर्ज फेडत असताना व्याज आणि थोडीशी मुद्दल पण भरली गेली असं आपण म्हणू. टोटल स्कोर आहे षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर नाबाद 39 विदाउट लॉस. पहिल्या षटकात 16 आहे आणि दुसऱ्या षटकात 22 धावा आहेत आणि 22ची एक सिंगल यात्रा पाहायला मिळाली होती. अशा टोटल 23 आल्यात इम्रानच्या गोलंदाज मार्कवरती. एक जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतात संजय होगाडे. एक जुने जाणते खेळाडू आहेत, ज्यांच्या याच खेळीच्या शैलीवरती हा खास करून बराचसा मित्रपरिवार त्यांचा हात त्यांच्यावरती प्रेम करताना पाहायला मिळतोय. सातत्याने अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आपलं नाव रोशन करणारे संजय होगाडे आहेत. नवीन गोलंदाजीवरती तयार गजानन गुरव आता इथे गोलंदाजी मार्कवरती आलेत. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की मला वाटतं कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक जास्त बोली लागलेले खेळाडू आहे गजानन गुरव. 36,500 ही बोली आहे.
गजानन गुरव तयार आणि समोरच्या बाजूला ऋषिकेश माळी. गजानन गुरव मार्केट इनकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 112 धावसंख्येचा पाठलाग ऋषिकेश माळी स्ट्राईकला. या दरम्यान अगदी आपण पाहिलं तिथं मिड विकेटला एक टप्पा खात चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन. गजानन गुरव यांच्यावरती सुद्धा आक्रमण केलं गेलंय. ऋषिकेश माळी संजय होगाडे थांबायला अजिबात तयार नाहीये. नाबाद 43. 43 विदाउट लॉस. त्या पण फक्त 13 चेंडूत. फक्त 13 चेंडू 43 आहे. तुम्ही पहा ज्यावेळेस 111 झाले त्यावेळेची जी मानसिकता होती ना ती असद फायटर या संघाची की 112 करायच्या कुणी हे प्रश्नचिन्ह होतं. पण जसं की 112 धावा बनवायच्या कुणी पण जसा चौकार षटकाराला सुरुवात झाली तसतसे मोठमोठे आवाज. ओ हो 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 काय फटकाय. ऋषिकेश माळी परत एकदा वाज वाटाली. षटकार आलाय. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय ऋषिकेश. 10 पर करती धावसंख्या 49. महेंद्र शिवशरण आता थोड्याशा विचारात असेल की या जोडीला थांबवणारा गोलंदाज कोण. 49 धावा आहेत त्या पण अवघ्या 14 चेंडूत. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश माळी. अगोदरचं षटक जर आपण पाहिलं तर संजय होगाड्याचं होतं. आत्ताचं षटक कदाचित ऋषिकेश माळीचं असावं. ऋषिकेश माळी गोलंदाज तयार आणि परत एकदा एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. आणि याच दरम्यान अगदी आपण पाहतोय नाबाद 53 धावसंख्यांची भागीदारी. नाबाद 53. आणि विशेष म्हणजे किती चेंडू राखून झालेत सलीम भाई. 15 चेंडू 53 झाल्यात. आणि आता सामना बाकी आहे. उर्वरित चेंडू 33 धावा बनवायची 59. 33 चेंडू 59. 5.3 षटकं अजून यायची बाकी आहेत आणि 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. काय भयानक आणि विध्वंसक. म्हणजे तुम्ही आता आजूबाजूला लक्ष जर दिलं तर झाडांची पानं सुद्धा आलताना पाहायला मिळत नाहीये. कैसे कहा जाता है जब भी कोई सुनामी आती है तो पेड़ के पत्ती भी नहीं हिलते. अगदी शांतता होती पण ही जी आक्रमकता आहे ही दाहकता आहे ही जी स्फोटकता आहे ही भयानक आहे. परत एकदा अपराग तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. जेल सुटलाय. शिवा याच्याकडून सुटलेला झेल या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. धापरकरती धावसंख्या 54 आहे. 111 म्हणजे अगदी आपण एखाद्या टीमचं व्हॅल्युएशन पाहतो ना. IPL बरेच जण पाहतो. मग कुठली टीम भारी वाटते तुम्हाला. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर व्हॅल्युएशन जर पाहिलं तर व्हॅल्युएशन ज्यावेळेस 111 बनवल्या त्यावेळेस सर्वाधिक जास्त व्हॅल्युएशन मला वाटतं 70-80% व्हॅल्युएशन ते असेल गुरु स्पोर्टला. पण जशी फटकेबाजी सुरू झाली हे व्हॅल्युएशन थोडंसं कमी होताना पाहायला मिळते. डाऊन होतोय आता. आक्रमकता खूप भयानक आहे. संजय होगाडे परत एकदा स्ट्राईकला. हलक्या हाताने चेंडू यात्रामध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक अगदी कव्हर लागते आपण पाहतोय. एक सिंगल तर आली आहे. दुसरा हो हो इथे चेंडूने उचलली घेतली. दैवत येतं आणि कर्मण येतं. क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार. अगदी समोरच्या बाजूला चेंडू अगदी खेळला गेला होता पॉईंटच्या दिशेने पण अगदी सर्कलच्या जवळ चेंडू आल्यानंतर थोडासा पुढे पोहोचला आणि तिथून थोडासा चेंडू जो उसळला हातामध्ये आला नाही आणि त्यावेळेस अगदी आपण पाहतोय चौकार येताना पाहायला मिळालाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही आधी क्षेत्ररक्षण करत असताना तर क्षेत्ररक्षण करत असताना तुमची बॉडी त्या चेंडूच्या लाईनमध्ये पाहिजे. 58 58 हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण चेंडू जरी हाताला जरी नाही लागला तर शरीराच्या कुठल्या ना कुठल्या भागाला चेंडू लागला जातो आणि तिथे चेंडू गती कमी होते. चेंडू कधी कधी आडला जातो आणि हे पाहायला मिळालं नाही क्षेत्ररक्षकाकडून. त्यामुळे खराब क्षेत्ररक्षणच आहे. चौकार आलाय. धापलका धावसंख्या आहे 58.
हलक्या हाताने चेंडू परत येतात त्याच दिशेने खेळला. यावेळेस अगदी एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि वा काय क्षेत्ररक्षण आहे. दिन दहाडे मैदान केंद्र की चोरी. 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. ओव्हर क्रमांक संपले गेले 3 आणि 3 षटकात धापलकरती धावसंख्या बिनबाद 60. 20 ची सरासरी आहे. 60 धावा धापलकरती या अगदी आपण पाहतोय. आणि आता समीकरण आहे उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 30. 5 ओव्हर बाकी राहिल्यात आणि 52 धावा. 30 चेंडू 52. पण मी एक वाक्य विजय सर नेहमी सांगतो, तुम्ही सुरुवात कशी करता यापेक्षा तुमचा शेवट कसा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरेच जण एक विचार करते की 3 षटकात 60 झाल्या तर काय 5 ओव्हरमध्ये 52 राहील अशा होतील. त्या सोप्या नसतात. त्यासाठी तुम्हाला तशा प्रकारचं सातत्य राखणं गरजेचं राहणार आहे. सातत्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण मी एक वाक्य अजून एक सांगत असतो समालोचना माध्यमातून की तुम्हाला तुमचं नाव कमवायला वेळ लागत नाही आणि तुम्हाला तुमचं नाव गमवायला वेळ लागत नाही. तुम्ही एखादं चांगलं काम करा, लोक तुम्हाला निश्चितप्रमाणे गुणगौरव करायला प्रयत्न करतात. चला टाइम लिमिट आहे तुमच्याकडे 40 मिनिटाचं की तुम्ही एखादी चांगली कामगिरी केली तर लोक तुम्हाला निश्चितप्रमाणे तुमचा गुणगौरव करणार आहे. लोक तुम्हाला ओळखणार आहेत. तुम्ही एखादं वाईट काम करा, लोक लगेच नावं ठेवायला तयार असतात. पण विशेष म्हणजे तुम्हाला तुमचं नाव कमवायला किंवा नाव गमवायला वेळ लागत नाही, तर तुम्हाला तुमचं नाव टिकवायला वेळ लागतो. नाव टिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि आता इन्स्टाला एक वाक्य खूप फेमस होते, म्हणजे एक जण भाजीवरती लिंबू पिळत असतो. म्हणजे काही जण जेवणामध्ये लिंबू वापरतात आणि काही जण चारित्र्यावरती माणसावरती लिंबू फिरवत असतात. बरोबर का? लिंबू 60 धावा आहेत. हे वाक्य मला लिंबूसाठी टोनी सरांनी दिलं होतं. हे शब्द माझे नाहीत. तर जाऊया परत एकदा मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. 40 मिनिटाचा तुम्हाला वेळ आहे. 3 षटकं फक्त संपलेली आहेत. तुम्ही वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. 7-7 ओव्हरचे सामने होणार आहेत. यानंतर इथून पुढच्या 3 मॅच 7 ओव्हरच्या आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. पहिल्या सामन्यातला विजेता वर्सेस दुसऱ्या सामन्यातला विजेता. एटी स्पोर्ट्सच्या विरोधात नक्की कोण? असद फायटर की गुरु स्पोर्ट्स? जाऊया मैदानाच्या. 30 चेंडू 52. गोलंदाज तयार धनाजी जाधव. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू हवेत. इथे झेल होऊ शकला नाही इम्रान कडून. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला नाही. ओ फिकी खराब. फिकी खराब आहे. धापलक 2 ने पुढे जाईल. धापलक धावसंख्या 62. पुण्यावरून प्रवास सुरू झाला. कराडच्या पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर एका ठिकाणी एक पाटी वाचायला मिळाली. पाटीवरती वाक्य होतं, नजर हटी तो दुर्घटना घटी. तेच घडलं इथे इम्रानच्या बाबतीत. बॉलवरची नजर थोडीशी इकडे तिकडे पाहायला मिळाली. झेल होऊ शकला नाही आणि चेंडूची फिकी सुद्धा अस्ताव्यस्त पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. धापलकरची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली बिनबाद. धापलकर धावसंख्या 62 धावा आहेत. बिनबाद 62. आणि इथे हो इथे परत झेल सुटलाय. धनाजी जाधव सातत्याने प्रयत्न करतोय परंतु त्या प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळत नाही. पण धनंजयने सुद्धा म्हणजे धनाजीने सुद्धा मानसिक एक निश्चय बांधलेला आहे. धनाजीने काय पाहू किती वेळा अपयश येते, जिद्द सोडायची नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अपयश एकदा येईल, 2दा येईल, 3दा येईल, पण एक दिवस अपयश तुला आवर्जून म्हणेल हे यश तुझ्या नशिबाचं आहे, तुझ्या नशिबाचं आहे, हे तुला घेऊन टाक. फुल टॉस. जीवदानाचा पुरेपूर फायदा. चेंडू मात्र सरळ प्रेक्षक गॅलरीत स्क्वेअर लेगला पाठवलाय. खणखणी षटकार छेराट.
धनाजी जाधव वरती इथं केले गेले आक्रमण. धापालकरती धावा संख्या 68, 68 धावा आहेत. गोलंदाज तयार, परत येतो गोलंदाज मार्कवरती. या दरम्यान वा इथे परत एकदा रिवर्सचा चौकार आलाय. 4 रन. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी. 72 धावसंख्यांची भागीदारी आहे, ती सुद्धा नॉट आउट. संजय होगाडे नाबाद 35 तर ऋषिकेश माळी नाबाद 36. जबरदस्त कामगिरी. या दरम्यान आपण पाहिलं समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. ऋषिकेश माळीच्या बॅटमधून अगदी सूर्यप्रकाशचा फटका आलाय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. विशेष करून अगदी आपण पाहतोय आमचे मित्र ज्यांच्या वतीने आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, ते आदरणीय रवींद्र जांभळे साहेब, किरण खतकर, संजय होगाडे यांचे खूप जवळचे मित्र आहेत. आणि पुणे शहरामध्ये रेमंड कंपनीचे मॅनेजरची भूमिका ज्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. आणि संजय होगाडे यांच्यासाठी बहारदार खेळीसाठी जांभळे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झाले. त्यांना मनापासून धन्यवाद. गोलंदाज तयार आहे तानाजी. सूर्यप्रकाशचा परत एकदा फटका. तिथे तिथे अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुरेख. डायरेक्ट खिडकांचा प्रयत्न केला गेला होता, इथे क्षेत्ररक्षण सुरेख केले गेले. निर्धार चेंडू आलाय. षटक क्रमांक संपले जाईल मैदानाच्या आतमध्ये. आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा संख्या 73 धावा. तेही नाबाद आहे. 73 रन विदाउट नन विकेट इन 4th ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हरमध्ये 73 झाल्यात. राहिलेल्या 4 ओव्हरमध्ये 39 बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 39 धावा. ऑनस्क्रीन लेगचे प्रमाण अगदी आपण याच सामन्यातले असणारे काही रिफ्लेक्शन आपण पाहूया. म्हणजे षटकार चौकार जे खेळले गेलेत, संजय उघडेच्या बॅटमधून आलेले जे काही चौकार अगदी आपण पाहिलेत, ऋषिकेश माळीच्या बॅटमधून आलेले चौकार षटकार अगदी आपण पाहिलेत. संजय उघडे काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळालाय. अगदी ज्या वेळेस अगदी म्हणजे अगदी क्रिकेटच्या भाषेत जितला तिथं, पण सर्वाधिक जास्त मोहित फटकेबाजी संजय ओगाडे बरोबर ऋषिकेश माळे आणि रिवचचे जे फटके खेळलेत ते विसरून अजिबात चालणार आहे. सुरेख प्रकारची फटकेबाजी दोन्ही फलंदाजांची होताना या ठिकाणी अगदी आपण पाहिलेली आहे. 5वं षटक आता सुरू होईल. 5व्या षटकासाठी गजानन गुरव परत एकदा आपण पाहूया. गोलंदाजीवरती तयार आहे. ऑनस्क्रीन आपल्याला या 4 ओव्हरमधले आलेले चौकार षटकार जे आपल्याला पाहायला मिळालेत. चौकार षटकार जर अगदी आपण पाहिले तर या मॅचमध्ये त्याच्यामध्ये या इनिंगमध्ये आतापर्यंत 9 चौकार आणि 4 षटकार येताना पाहायला मिळाले 4 ओव्हरमध्ये. या दरम्यान चेंडू हवेत आणि हो इथे कुणीच नाही, कुणीच कोणाला कॉल केला नाही. गजानन गुरव त्यानंतर अगदी आपण पाहिलंय धनाजी गजानन एकमेकांना कॉल करताना पाहायला मिळालं नाही आणि दोन्ही चेंडूपर्यंत पोहोचले नाही. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. धापलकर धावा संख्या 74 आहे. 74 धावा आहेत. सामना अजून संपलेला नाही हे तितकंच खरं आहे. समीकरण जर आपण पाहिलं तर आता बॉल बाकी राहिले तर अजूनही 23 बनवायच्यात 38 धावा. 23 चेंडू 38.
फुल टॉस आणि यावेळेस झेल होणार का? आणि इथे पहिली विकेट आली, ब्रेक थ्रू दिलाय गजानन गुरव यांनी. मला या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बोली का लागली गेली त्याचं कारण असं आहे, सर्वाधिक मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली संजय होगाडे यांची. वैयक्तिक अगदी आपण कामगिरी पाहिली तर संजय होगाडे यांची 38 धावा, 35 धावा निश्चितप्रमाणे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ज्या बनवल्यात. एकूण 12 बॉलमध्ये 2 षटकार आणि 4 चौकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. 35 धावसंख्येची संजय होगाडे यांची फलंदाजी आपण पाहिलीत आणि सर्वांनी उठून उभं राहून मात्र त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्यात. ही जबरदस्त कामगिरी आहे संजय होगाडे यांची. सुरुवात अतिशय सुरेख होताना पाहायला मिळाली, पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, असद फायटर म्हणजेच महेंद्र शिवशरण अँड कंपनी इथं मॅच सोडायला तयार नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. कोण कोण आहे नवीन फलंदाज? सूरज आलाय, सूरज पाटील. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतो, जो पोहोचला गेलेला आहे. 74 धावसंख्येची या स्पर्धेतली सगळ्यात मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी. एका बाजूला संजय होगाडे आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश माळी. हो हो हो, इथे अगदी आपण पाहिलं समोरच्या बाजूला चेंडू खेळला, गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. सूरज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय, पण या सूरजच्या माध्यमातून सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळालाय. धापलक वाढेल, धापलकर धावसंख्या 78 धावा आहे, 78 रन. समीकरण शेवटचे 21 चेंडू बाकी राहिलेत, 34 धावा बनवायच्या आहेत. 21 चेंडू 34. गजानन गुरव ब्रेक थ्रू तर दिलाय, पण इथून पुढची कामगिरी अतिशय महत्वाची राहणार आहे. चेंज ऑफ पेस यावेळेस आधी गती टप्पा अतिशय अचूक या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळालेले. अचूक टप्प्याचा मारा आहे, चेंडू डॉट आलाय. 78 वरती एक फलंदाज बाद आहे. 20 चेंडू बाकी राहिलेत, 34 धावा बाजूने बनवायचे आहेत. 20 चेंडू 34. या दरम्यान अगदी आपण पाहतोय परत एकदा फॉलो थ्रू मध्ये चेंडू आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. एक चौकार, त्यानंतरचे दोन्ही चेंडू डॉट. तापरा का धावसंख्या अगदी आपण पाहतोय जी आहे 78 आहे. गोलंदाज वगैरे एक गड्याच्या मोबाईलमध्ये शॉर्ट पे चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक थोडा वेळ थांबला होता सुरुवातीला आणि यावेळेस चेंडूवरती पोहोचलाय. अजून एक विकेट, सूरजची विकेट आली. गजानन गुरव इथे अगदी आपण पाहतोय दुसरी विकेट घेताना पाहायला मिळालाय. गोलंदाजी अफलातून होताना पाहायला मिळाली. या षटकात कमबॅक केलंय इथे असद फायटर या टीमने. सूरजची गडी संपुष्टात, दुसरी विकेट, 2 बाद 78. आणि आता 5 ओव्हर नंतर 78 धावा तर बनवल्या गेल्यात, पण राहिलेल्या 18 चेंडूमध्ये 34 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. आणि या 5व्या ओव्हरमध्ये जर अगदी आपण पाहिलं गजानन गुरव यांनी धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5 धावा आणि 2 विकेट. त्या दोन्ही विकेट अतिशय महत्त्वाच्या. त्याच्यामध्ये एक विकेट आली ती संजय होगाडे यांची आणि दुसरी विकेट आली ती सूरज याची. बॉल बदलला गेलाय. कुणीतरी विचारलं बॉल नवीन दिलाय का? नवीनच आहे, बॉल नवीनच आहे, पण तो वापरलेला आहे, तो मॅचचा नाही. बॉल अगदी आपण पाहतो जे चेक केले जात आहेत. सांगू शकत का बदललाय.
त्याला गरज आहे ना. हा पण याच्यावर अरे वेळ का थोडा सर अहो बॉल चेक करतायत वेळचं काय कुठं जायचंय का कोण अहो बसा खाली बॉल चेक करतात तुमचे धांपर बॉल चेक करते 1.5 तास चला बसा 1.5 तास माझ्या मोठकरी येते अरे तुम्ही पळवत का नाही अमोल सर कसे पळवतात काय होय का यात हे पण बॉलवर मार्क कर बाद आहे काय म्हणलं अरे काढतो बॉक्स लावून खालचा हे ठेव बाजूला ठेव होय मी काय बाजू पण सांगणार याला कॉम्प्युटरला मॅच पडतो आणि मग उशीर मग विजय सर मनोज बेलेकर बदले उशीर होतो का काय धंदा आहे तुमचा शेवटचे 18 चेंडू बाकी राहिलेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 34 धावसंख्यांचा पाठलाग करायचा आहे गोलंदाजीवरती तयार चला मॅच आपण ऑन करूया 40 मिनिटाचा वेळ आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तुमचे 40 मिनिटं संपली ना की तुम्हाला इथे पॉवर प्लेची षटकं सुरू होणार ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा शाकला ऋषिकेश गोलंदाज तयार लेफ्ट हँडेड बॉलर नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल नवीन फलंदाज अगदी सचिन अर्धाळकर जो नॉन स्ट्राईकच्या बाजूला आहे आणि गोलंदाज शिरीष फ्री हिटचा चेंडू आणि त्या मिड विकेटला पाठवलाय खूप दूरवरती पाठवलाय षटकार फ्री हिटच्या चेंडूचा घेतलेला खरपत समाचार चेरन धावफलक वाढलाय या षटकाराच्या माध्यमातून पंच्याऐंशी धावा बॉल द्या आलाय बॉल 85 धावा धावफलक करतात शेवटचे 17 चेंडू आणि 27 धावा 17 चेंडू 27 आक्रमकता खूप जबरदस्त या ठिकाणी होताना पाहायला मिळाली संजय वोगाडे ऋषिकेश माळी याच्या माध्यमातून पाच चौकार 3 षटकार खेळले आतापर्यंत ऋषिकेश माळी आणि इथे याच दरम्यान 17 चेंडू मध्ये तब्बल नाबाद 50 धावा नॉट आउट 50 रन ऋषिकेश माळी बल्ला तो पर करना पडेगा भाई बॅट उंचावी लागेल कारण एक उंच अशी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे 17 चेंडूत 50 धावा 4 षटकार आलेत आणि 5 चौकार येताना पाहायला मिळालेत 17 चेंडूत 50 धावसंख्येची खेळी नाबाद टोटल स्कोर आता 91 समीकरण 16 चेंडू 21 जबरदस्त कामगिरी या ठिकाणी एकदा आपल्याला पाहायला मिळाली 17 चेंडू मध्ये 50 धावा नाबाद ऋषिकेश माळी या दरम्यान परत एकदा नो बॉल इथे अगदी आपण पाहतोय शिरीष पाटील यांच्यावरती जबाबदारी आहे नो बॉल थांबले पाहिजेत धावा थांबल्या पाहिजेत पण इथे तसं अजिबात होताना दिसत नाहीये नो बॉल येत आहेत फ्री हिटच्या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे आणि आता आपण पाहतोय धावफलक 92 आहे 16 चेंडू आणि 20 धावा खोलपट्ट्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला खेळला गॅप मध्ये आणि चेंडू चौकार चेंडू पोचते सी मार्चच्या बार 4 रन टोटल स्कोर 96 लॉस ऑफ 2 विकेट शेवटचे 15 चेंडू आणि 16 धावा ज्यांनी 111 धावा पाहिल्या असतील ते कदाचित चहा पाण्याला गेले असतील आणि तिकडून आल्यानंतर विचारलं असेल आता स्कोर काय जर सांगितलं असेल 15 चेंडू 16 तर कदाचित चहाची चव कमी झाली असेल तोंडाची इथे मात्र परत एकदा विकेट मिड विकेटला चेंडू पाठवलाय
छत्रपतींचा छावा. अजून मिळतील परत एकदा 6 धावा. 100 रन कम्प्लीट्स. 102 धावा. अजून बनवायच्या 10 आणि चेंडू बाकी राहिले 14. चेंडू बाकी राहिलेत 14. धावा बनवायच्या आहेत 10. शांत झालं का ते? हात नको लावू. बघायचं तसंच बोलतो. 14 चेंडू 10 धावा. परत एकदा आपण पाहिलं इथे चेंडू मात्र लॉंग बॉलला सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर. अजून एक चौकार 4 रन. शेवटचे 13 चेंडू आणि 6 धावा. 13 चेंडू 6. आणि 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 अगदी आपण पाहतोय इथे चेंडू बॅट वरती नाहीये आणि इथे बाईचा चौकार आहे. बाईचा चौकार आलाय. अजून जिंकण्यासाठी आता 2 षटकांमध्ये म्हणजे अर्थात 12 चेंडू आणि 2 धावा. 12 चेंडू 2. प्लेइंग 11 आली का यानंतरच्या मॅचची? एटी स्पोर्ट. ओके, थँक्यू. 12 बॉल आणि 2 धावा. काय मॅच मैदानात चटणी होताना पाहायला मिळाली. बरेच जण ऐक विचार करत होते की इथे 111 धावा बनवल्यानंतर 112 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. पण आज सगळ्यांच्या या दरम्यान चेंडू हवेत आणि चेंडू कव्हरला खेळलाय आणि इथे चौकाराने हा सामना संपवलाय. 11 चेंडू राखत या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत 114 धावा या ठिकाणी होताना पाहिले मिळाल्यात आणि रेकॉर्ड्स निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आठ ओव्हरमध्ये 114 एका बाजूला एटी स्पोर्ट आणि इथे 6.1 114 आहे. आणि आता हे 2 संघ आमने सामने. या मला वाटतं पर्व 1 मध्ये सुद्धा एवढा धावसंख्येचा पाठलाग कधी झाला नव्हता आणि पर्व 2 मध्ये हा इतिहास घडला गेलाय. 111 बनवल्यानंतर 112 ह्या बनवल्यात त्या 6.1 षटकामध्ये. थोडा जोरात बोलतो ना मॅच तशी थोडा जोरात बोलला ना असं वाटतं तुला आवाज वाढला पण आवाज आहे तेवढंच आहे काही नाही सकाळचं जेवढं तेवढंच. आणि टॉस या ठिकाणी